नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज व्हिडिओ बनवताना आपणास विषय माहीतच असेल मित्रांनो, कारण काल आपण जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपणाला कळलेच असेल का आज व्हिडिओ बनवण्याचे कारण काय आहे. साधारण कालच्या बाजारात सध्या परिस्थिती भाजीपाल्याचे भाव एकदम गडगडले आहे मित्रांनो. सध्या बाजारामध्ये जास्त प्रमाणात पालेभाज्या आल्यामुळे कोणत्याच भाजीपाल्याला सध्या रेट नाही मित्रांनो, एकदम कमी भाव आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक यांची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणत्याच भाजीपाल्याला सध्या रेट नाही मित्रांनो. परंतु मित्रांनो या सीझनला व या परिस्थितीत आपण जर टिकूनच राहिलो तरच आपल्या प्लॉटचे भाजीपाल्याचे पैसे होऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या परिस्थितीत टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. साधारण मित्रांनो थोड्याफार प्रमाणात पालेभाज्याची आवक मार्केटमध्ये कमी झाली तर पुन्हा आपले रेट वाढू शकतात मित्रांनो. साधारण बऱ्याचशा लोकांनी कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात पालेभाज्याचे उत्पन्न घेतलेले आहे. शेपू, मेथी, कोथिंबीर यांची लागवड मोठ्या प्रमाणात कपाशीमध्ये केलेली आहे व सध्या कपाशी पिकाची मशागतीचे काम चालू आहे. त्यामुळे लवकरच भाज्यांची आवक कमी होईल बाजारात व सर्व भाजीपाल्याला लवकर रेट वाढतील मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या परिस्थितीत टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुणीही भाजीपाला प्लॉट कोणताही भाजीपाला चालू असेल कृपया करून कोणी गडबडून जाऊ नका व टिकून राहा. लवकरच पुन्हा भाजीपाल्याला तेजी येण्याची शक्यता आहे मित्र. साधारण पुढे आता परतीचा पाऊस झाल्यानंतर त्यामध्ये भाजीपाला साधारण तेजी येऊ शकते मित्रांनो. त्यामुळे कुणीही गडबडून न जाता आपला प्लॉट चालू ठेवावा व टिकून राहावा मित्रांनो. हा आपला घोसाळ्याचा प्लॉट आहे मित्रांनो. आपण याला एक फ्लोनी पाणी दिलेलं आहे आता सध्या, त्यामुळे थोडा हिरवापणा प्लॉटमध्ये चांगल्या प्रमाणात आलेला आहे. आपली भेंडी देखील लवकरच चालू होणार आहे मित्रांनो. पहा घोसाळ्याचा प्लॉट आहे, ही भेंडी आहे व भेंडीमध्ये आपण आंतरपीक जे घेतले होते कोथिंबीरीचे ते सुद्धा अजून काही प्रमाणात हार्वेस्टिंग करण्याची बाकी आहे. आपण भेंडीला खुरपणी करून पाणी दिले, त्यामुळे सध्या आपण कोथिंबीर हार्वेस्टिंग केलेली नाही. लवकरच ही कोथिंबीरसुद्धा आपण हार्वेस्टिंग करून बाजारात विक्री करणार आहे. हे पहा घोसाळ्याचा प्लॉट एकदम छान आहे मित्रांनो. या परिस्थितीत कोणत्याही शेतकऱ्याने साधारण गडबडून न जाता टिकून राहा मित्रांनो. प्लॉट चांगला आहे, आपल्या प्लॉटवर लक्ष द्या, खर्च करा व मन लावा मित्रांनो. थोड्याच दिवसात लवकरच भाजीपाल्यामध्ये पुन्हा तेजी येणार आहे मित्रांनो. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी शेतीविषयक व भाजीपालाविषयक प्लॉटविषयक सर्व अपडेट व आपण भाजीपाला पिकवण्यापासून ते विक्रीपर्यंत नियोजन करत असतो त्या सर्व माहिती मिळवण्यासाठी कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी सर्व शेतीविषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि कमेंटमध्ये आपला प्लॉट कसा वाटला कृपया करून सांगा. धन्यवाद.